बघते आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। केशवजी, टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मनोज जरांगेंनी एक आरोप केलाय, देवेंद्र फडणवीस यांचा हात छगन भुजबळ यांच्या डोक्यावर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आरक्षणाच्या बाबतीत। असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत, मी डोकर हा शब्द वापरणार नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांच्या सोबत देवेंद्रजी ठामपणे उभे आहेत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांच्या हिताचं, आरक्षणाचं संरक्षण करण्याचं, त्याच्या इच्छाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यासाठी देवेंद्रजी या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत आहेत। डोक्यावर हात असा मी शब्दप्रयोग करणार नाही। बरं केशवजी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिलाय जरांगेंनी। असं आहे मुळामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की हे सरकार जे आश्वासन दिलंय त्याच्यावरती अंमलबजावणी करणार हे सरकार आहे। त्यामुळे आपण बघितलं असेल, ज्यावेळी जरांगे यांचं आंदोलन संपलं त्याच्यानंतर त्यांना आश्वासन देण्यात आलं, त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या बैठका झाल्या, वेगवेगळ्या गॅझेट बद्दलच्या जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया पूर्ण केली, त्यासाठी आवश्यक ती पावलं जी ती सरकार उचलतंय, तसे निर्णय सरकारने केलेत। त्यामुळे ही सगळी सरकार म्हणून एक प्रक्रिया शेवटी पूर्ण करावी लागते आणि त्यातून पुढे जाऊन मराठा समाजातले जे योग्य पात्र आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे। त्यामुळे अशा पद्धतीने विषयच येत नाही की दसऱ्यापर्यंत दिलं पाहिजे, कदाचित त्याच्या आधी पण सुरू होईल, एखाद दुसरं पुढे मागे पण होईल, पण जे या सगळ्यातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून मला वाटतं जरांगेंना जे आश्वासन विखे पाटील समितीने दिलंय त्या आश्वासनानुसार कार्यवाही महाराष्ट्रात केली जाते, याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही। निश्चित। खूप खूप धन्यवाद केशव उपाध्याय, भाजपचे प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेले।